बालकांड 2 बार बार मुनी विप्रवर कहा रामसन राम बोले भृगुपती सरुष हसी तहु बंधू सम बाम. श्रीरामांनी परशुरामांना वारंवार मुनी व विप्रवर असे म्हटले. तेव्हा भृगुपती परशुराम रागावून म्हणाले, तू सुद्धा आपल्या भावासारखा वाकडाच आहेस. निपटही द्विज करी जानही मोही मैजस विप्र सुनावहतोही चापस्त्रुवा सर आहुती जाणू कोपी मोर अति घोर कृसानू. तू मला निव्वळ ब्राह्मणच समजतोस. मी कसा ब्राह्मण आहे ते सांगतो. माझे धनुष्य ही स्त्रुवा बाण ही आहुती आणि माझा क्रोध हा अत्यंत भयानक अग्नी आहे असे समज. समिधी सेन चतुरंग सुहाई महामहिप भय पशु आई मयेही परसु काटी बली दिन्हे समरजज्ञ जप कोटीन्न किन्हे. चतुरंगिणी सेना या समिधा आहेत. मोठमोठे राजे यज्ञातील पशु आहेत. परशुने कापून मी त्यांचा बळी दिला आहे असे कोट्यवधी जपयुक्त रणयज्ञ मी केलेले आहेत. यथार्थ ज्याप्रमाणे मंत्रोच्चारपूर्वक स्वाहा म्हणून आहुती दिली जाते त्याप्रमाणे मी आवाहन करीत राजांचा बळी दिलेला आहे. मोर प्रभाऊ विदित नहीं तोरे बोलसी निदरी विप्र के भोरे भंजेऊ चापू दापू बड बाढा अहमिती मनहू जीती जगू ठाढा. माझा प्रभाव तुला माहीत नाही, त्यामुळे तू ब्राह्मण म्हणून माझा अनादर करीत आहेस. धनुष्य मोडलेस त्यामुळे तुला मोठी घमेंड आली आहे. जणू जग जिंकून उभा ठाकल्याप्रमाणे तुझा अहंकार वाढलेला आहे. राम कहा मुनी कहू विचारी रीसती बडी लघु चूक हमारी छुअतही टूट पिनाक पुराना मैकेही हेतू करो अभिमाना. श्री रामचंद्र म्हणाले, हे मुनी विचार करून बोला. तुमचा क्रोध फार मोठा आहे आणि माझी चूक फार छोटी आहे. धनुष्य जीर्ण होते, हात लावताच ते मोडले. त्यात मी कशाला अभिमान धरू. जौ हम निदरही विप्र बदी सत्य सुनहू भृगुनाथ तौ असको जगसु भटू जेही भय बस नावही माथ. हे भृगुनाथ, जर आम्ही ब्राह्मण म्हणून तुमचा अपमान करीत असू तर सत्य ऐका. जगात असा कोणता योद्धा आहे ज्याच्या भयाने आम्ही त्याच्या पुढे मस्तक नमवावे. देव दनुज भूपती भटनाना समबल अधिक होऊ बलवाना. जौरन हमही पचारे कोऊ लरही सुखेन कालू किन होऊ. देव दैत्य राजा किंवा पुष्कळसे योद्धे हे बळाने आमच्या बरोबरीचे असोत किंवा आमच्यापेक्षा जास्त बलवान असोत, जर कुणीही आम्हाला युद्धासाठी ललकारले तर आम्ही आनंदाने त्याच्याशी लढू, मग तो काळ का असेना. क्षत्रिय तनु धरी समरसकाना कुल कलंकू तेही पावर आना. कहू सुभाऊ न कुलही प्रशंसी कालहू डरही न रन रघुवंशी. क्षत्रिय शरीर धारण करून युद्धाला जो घाबरला त्या नीच पुरुषाने आपल्या कुळाला कलंक लावला. मी हे स्वाभाविकपणे म्हणतो, कुळाची प्रशंसा म्हणून नव्हे. रघुवंशी युद्धामध्ये मृत्यूलाही घाबरत नाहीत. विप्रबंस कै असी प्रभुताई अभय होई जो तुम्ही डेराई. सुनी मृदू गूढ बचन रघुपती के उघरे पटल परसूधर मती के. ब्राह्मण वंशाचा असा महिमा आहे की जो तुम्हाला घाबरतो तो निर्भय होतो. श्री रघुनाथांचे कोमल व गूढ वचन ऐकून परशुरामांच्या बुद्धीवरील अज्ञानाचा पडदा दूर झाला. राम रमापती कर धनुलेहू खैचेहू मिटै मोर संदेहू. देत चापू आपुही चली गयऊ परशुराम मन बी समय भयऊ. परशुराम म्हणाले, हे राम,
हे लक्ष्मीपतीचे धनुष्य हाती धरा आणि ओढा, म्हणजे माझा संशय दूर होईल. परशुराम जेव्हा धनुष्य देऊ लागले तेव्हा ते आपोआप श्रीरामांच्या हाती गेले. परशुरामांना मनातून आश्चर्य वाटले. जाना राम प्रभाऊ तब पुलक प्रफुल्लित गात, जोरी पाणी बोले बचन हृदय न प्रेमू अमात. त्यांनी श्रीरामांचा प्रभाव जाणला तेव्हा त्यांचे अंग आनंदाने रोमांचित झाले. ते हात जोडून म्हणाले, त्यांच्या हृदयात प्रेम मावत नव्हते. जय रघुवंश बनज बनभानु, गहन दनुज कुलदहन कृसानु, जय सूरबी प्रधेनु हितकारी, जय मद मोह कोह भ्रमहारी. हे रघुकुलरूपी कमलवनाच्या सूर्या, हे राक्षस कुलरूपी दाट जंगलाला जाळून टाकणाऱ्या अग्रे तुमचा विजय असो. हे देव ब्राह्मण व गायी यांचे हित करणारे तुमचा विजय असो. हे मद क्रोध आणि भ्रम यांचे हरण करणारे तुमचा विजय असो. विनयशील करुणा गुणसागर, जयती वचन रचना अति नागर, सेवक सुखद सुभग सब अंगा, जय शरीर छबी कोटी अनंगा. हे विनयशील कृपा इत्यादी गुणांचे समुद्र आणि बोलण्यात अत्यंत चतुर तुमचा विजय असो. हे सेवकांना दुःख देणारे सर्वांग सुंदर व शरीरामध्ये कोट्यवधी कामदेवांचे लावण्य धारण करणारे तुमचा विजय असो. करो काह मुख एक प्रशंसा, जय महेश मन मानस हंसा, अनुचित बहुत कहेऊ अज्ञाता, क्षमहू क्षमा मंदिर दोऊ भ्राता. मी एका मुखाने तुमची प्रशंसा कशी करू. हे महादेवांच्या मनरूपी मानस सरोवरातील हंसा तुमचा विजय असो. मी नकळत तुम्हाला पुष्कळ अनुचित बोललो. हे क्षमेचे मंदिर असलेल्या दोन्ही बंधूंनो, मला क्षमा करा. कही जय 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 रघुकुलकेतू, भृगुपती गये बनही तप हेतू, अपभय कुटिल महिपडेराने, जहतः कायर गवही पराने. हे रघुकुळाचे प्रताप स्वरूप श्री रामचंद्र, तुमचा विजय असो, जय असो, जय असो असे म्हणून परशुराम तप करण्यासाठी वनात निघून गेले. परशुरामांनाही पराजित करणाऱ्या श्रीरामांचा द्वेष केल्यामुळे दुष्ट राजे विनाकारण घाबरून जाऊन हळूच इकडे तिकडे पळून गेले. देवन्ह दिन्ही दुधुंभी, प्रभू पर बरशही फुल, हर्षे पूर नरनारी सब मिटी मोहमय सूल. देवांनी नगारे वाजविले व प्रभूंच्यावर फुलांचा वर्षाव करू लागले. जनकपुरीचे सर्व स्त्री पुरुष आनंदित झाले. त्यांचे अज्ञानामुळे उत्पन्न झालेले दुःख दूर झाले. अति गहगहे बाजने बाजे, सबही मनोहर मंगल साजे, जूथ जूथ मिली सुमुखी सुनयनी, करही गान कल कोकिल बयनी. जोर जोराने वाद्य वाजू लागली. सर्वांनी मंगल शृंगार केला. सुंदर वदनी, सुंदर नयनी आणि कोकिळेसारखा मधुर आवाज असणाऱ्या स्त्रिया झुंडींनी जमून सुंदर गाणी गाऊ लागल्या. सुखू विदेह कर बरनी न जाई, जन्म दरिद्र मनहू निधी पाई, बिगत त्रास भय सिय सुखारी, जनु विधू उदय चकोर कुमारी. जनक राजांचा आनंद अवर्णनीय होता. जणू जन्माने गरीब असलेल्याला धनाचा खजिना सापडला. सीतेचे भय विरू लागले. तिला इतका आनंद झाला जसा चंद्रोदयामुळे चकोरीला होतो. जनक किन्न कौशिकही प्रणामा, प्रभू प्रसाद धनु भंजेऊ रामा, मोही कृतकृत्य किन्न दुहू भाई, अब जो उचित सो कहिय गोसाई. जनक राजांनी विश्वामित्रांना प्रणाम केला आणि म्हटले, प्रभूंच्या कृपेनेच श्री रामचंद्रांनी धनुष्य मोडले.
दोन्ही भावांनी मला कृतार्थ केले. हे स्वामी, आता योग्य असेल ते सांगा. कह मुनी सुनू नरनाथ प्रवीणा, रहा विबाहू चाप आधीना. टूटतही धनु भयऊ विबाहू, सूर नरनाग विदित सब काहू. मुनी म्हणाले, हे चतुर राजा, तसे पाहता विवाह हा धनुर्भागावर अवलंबून होता. धनुष्य भंग पावताच विवाह झाला. देव मनुष्य या सर्वांना हे माहीत आहे. तदपि जाई तुम्ह करहु अब जथा बंस व्यवहारू. बुझी विप्र कुलवृद्ध गुरबेद विदित आचारू. तरीही तुम्ही जाऊन आपल्या कुलाचा जो आचार असेल तो ब्राह्मणांना, कुलातील वयोवृद्धांना आणि गुरूंना विचारून तसेच वेदात सांगितल्याप्रमाणे जसा असेल तसा करा. दूत अवधपूर पठवहु जाई, आनही नृप दशरथही बोलाई. मुदित राऊ कही भलेही कृपाला, पठये दूत बोली तेही काला. अयोध्येला दूत पाठवा, राजा दशरथांना बोलावून आणा. राजांनी प्रसन्न होऊन म्हटले, हे कृपाळू फार छान. आणि त्याच वेळी दूतांना बोलावून अयोध्याला पाठविले. बहुरी महाजन सकल बोलाये, आई सबन्नी सादर सिरनाये. हाट बाट मंदिर सुरबासा, नगरू सवारहू चारिहू पासा. नंतर महाराजांनी सर्व श्रेष्ठींना बोलाविले. सर्वांनी येऊन राजाला आदराने अभिवादन केले. राजांनी सांगितले, बाजार, रस्ते, घरे, देवालये आणि नगर यांना चोहीकडून सजवा. हरशी चले निज निज गृह आये, पुनी परिचारक बोली पठाये. रचहु विचित्र बितान बनाई, सिरधरी बचन चले सचुपाई. श्रेष्ठी प्रसन्न होऊन आपापल्या घरी आले. त्यानंतर राजांनी नोकरांना बोलावून आज्ञा दिली की सुंदर मंडप सजवून तयार करा. ते ऐकून सर्वांनी आज्ञा शिरसावंद्य मानून ते आनंदाने गेले. पठये बोली गुणी तिन्ह नाना, जे बितान विधी कुशल सुजाना. विधी ही बंदी तिन्ह किन्ह अरंभा, बिरचे कनक कदली केर खंबा. त्यांनी अनेक कारागिरांना बोलाविले. ते सर्व मंडप बनविण्यात वाकबदार होते. त्यांनी ब्रह्मदेवांना वंदन करून काम सुरू केले आणि प्रथमतः सोन्याच्या केळींचे खांब तयार केले. रहित मनीन्न के पत्रफल, पदुम राग के फुल. रचना देखी विचित्र ती मनू, बिरंची करभूल. हिरव्यागार पाचूंची पाने व फळे बनविली, माणकांची फुले बनविली. मंडपांची अत्यंत विलक्षण रचना पाहून ब्रह्मदेवांचे मनही भुलून गेले. बेनू हरित मणिमय सब किन्हे, सरल सपरब परही नहीं चिन्हे. कनक कलित अही बेली बनाई, लखी नहीं परई सपरन सुहाई. हिरव्या पाचूंपासून सरळ व गाठीचे वेळू असे बनविले की ते खरे की पाचूचे हे ओळखून येत नव्हते. सोन्याच्या सुंदर नागवेली बनविल्या. पानांसह त्या इतक्या छान दिसत होत्या की ओळखता येत नव्हत्या. तेही केरची पची बंध बनाये, बीच बीच मुकुता दाम सुहाय. मानिक मरकत कुलिस पिरोजा, चिरी कोरी पची रचे सरोजा. त्याच नागवेलींपासून कलाकुसर करून बांधण्यासाठी दोऱ्या केल्या. मधून मधून मोत्यांच्या सुंदर झालरी लावल्या. माणके, पाचू, हिरे आणि नीलमणी ही रत्ने कापून कोरून आणि कलाकुसर करून त्यांपासून लाल, हिरवी, शुभ्र आणि निळ्या रंगांची कमळे बनविली गेली. किये भृंग
बहुरंग बिहंगा, गुंजही कूजही पवन प्रसंगा, सूर प्रतिमा खंभन गढी काठी, मंगल द्रव्य लिये सब ठाढी. भुंगे आणि अनेक रंगांचे पक्षी बनविले. ते हवेमुळे आपोआप गुंजारव व कूजन करीत होते. खांबावर देवांच्या मूर्ती कोरल्या होत्या. त्या सर्व मूर्ती मंगल द्रव्ये घेऊन उभ्या होत्या. चौके भाती अनेक पुराई, सिंधुर मणिमय सहज सुहाई. गजमुक्तांपासून सहज सुंदर अशा अनेक प्रकारच्या रांगोळ्या काढल्या होत्या. सौरभ पल्लव सुभग सुठी किये नीलमणी कोरी, हेम बौर मरकत घवरी लसत पाटमय दोरी. नीलमणी कोरून अत्यंत सुंदर आंब्यांची पाने बनविली होती. सोन्यापासून आंब्याचा मोहर तयार केला होता आणि रेशमाच्या दोरीने बांधून पाचूच्या फळांचे बनविलेले गुच्छ शोभून दिसत होते. रचे रुचिर बर बंद निवारे, मनहु मनोभव फंद सवारे. मंगल कलस अनेक बनाये, ध्वज पताक पट चमर सुहाये. अशी सुंदर व उत्तम तोरणे बनविली होती की जणू कामदेवाने फासे सजवून ठेवले असावेत. अनेक मंगल कलश, सुंदर ध्वज पताका, पडदे आणि चौऱ्या बनविल्या होत्या. दीप मनोहर मणिमय नाना, जाई न बरनी विचित्र बिताना. जेही मंडप दुलहिनी बैदेही, सोबरने असीमती कभी केही. रत्नांनी बनविलेल्या सुंदर दिव्यांमुळे त्या विलक्षण मंडपाचे वर्णनच करता येणे अशक्य होते. ज्या मंडपामध्ये जानकी नवरी बनून येणार त्याचे वर्णन करू शकण्याची बुद्धी कुणा कवीमध्ये असेल. दुलहू रामू रूप गुण सागर, सोबितानु तिहू लोक उजागर. जनक भवन कै शोभा जैसी, गृह गृह प्रतिपूर देखीय तैसी. ज्या मंडपामध्ये रूप व गुणांचे सागर श्री रामचंद्र वर म्हणून असतील तो त्रैलोक्यात प्रसिद्धच असायला हवा. जनकांच्या महालाची जशी शोभा होती तशी शोभा नगरातील प्रत्येक घरात दिसत होती. जेही तेर होती तेही समय निहारी, तेही रघु लगही भुवन दसचारी. जो संपदा नीच गृह सोहा, सो बिलोकी सूरनायक मोहा. त्यावेळी ज्याने मिथिला प्रदेश पाहिला त्याला 14 भवनही तुच्छ वाटले. जनकपुरातील दरिद्री लोकांच्या घरातही त्यावेळी जी संपत्ती शोभत होती ती पाहून इंद्र सुद्धा मोहून जात होता. बसई नगर जेही लच्छी करी, कपट नारी बर बेशू. तेही पुरकै शोभा कहत सकुचही सारद सेशू. ज्या नगरीत प्रत्यक्ष लक्ष्मीने मानवी स्त्रीचे सुंदर रूप धारण करून निवास केलेला आहे त्या नगरीच्या शोभेचे वर्णन करण्यास सरस्वती आणि शेष हे सुद्धा संकोच करतात. पहुचे दूत रामपुर पावन, हर्षे नगर बिलोकी सुहावन. भूपद्वार तिन्ह खबरी जनाई, दशरथ नृप सुनी लिये बोलाई. जनकांचे दूत श्री रामचंद्रांची पवित्र नगरी अयोध्येमध्ये पोहोचले. सुंदर नगर पाहून ते आनंदित झाले. राजद्वारावर जाऊन त्यांनी निरोप पाठविला. राजा दशरथांनी तो ऐकताच दूतांना बोलावून घेतले. करी प्रणामू तिन्ह पाती दिन्ही, मुदित महीप आपू उठी लिन्ही. बारी बिलोचन बांचत पाती, पुलक गात आई भरी छाती. दूतांनी प्रणाम करून पत्र दिले. प्रसन्न होऊन राजांनी ते स्वतः उठून घेतले. पत्र वाचताना त्यांच्या नेत्रांमध्ये प्रेम व आनंदाचे अश्रू आले. शरीर रोमांचित झाले आणि ऊर भरून आला. रामू लखनू ऊर कर बर चिठी, रही गए कहत न खाटी मीठी. पुनी धरी धीर पत्रिका बाची, हर्षी सभा बात सुनी साची. हृदयामध्ये राम व लक्ष्मण आहेत. हातात सुंदर पत्र आहे. राजा ते हातात घेऊन तसेच राहिले.
बरे वाईट काहीच बोलता येईना म्हणून स्तब्ध राहिले. नंतर धैर्य धरून त्यांनी पत्र वाचले. संपूर्ण सभा सत्य ऐकून हर्षित झाली. खेल तर हे तहा सुधी पायी आये भरतू सहित हित भाई पुछत अति स्नेह सकुचाई तात कहाते पाती आई. भरत आपल्या मित्रांसोबत व बंधू शत्रुघ्नासोबत जेथे खेळत होते तेथे वर्तमान समजताच येऊन पोहोचले. फार प्रेमाने संकोच वाटून त्यांनी विचारले, बाबा पत्र कुठून आले आहे? दो कुशल प्राण प्रिय बंधू दो अहई कहू केही देस सुनी स्नेह साने वचन बाची बहुरी नरेस. आमचे प्राणप्रिय दोन्ही भाऊ खुशाल आहेत ना? ते कोणत्या देशात आहेत? ते स्नेहपूर्ण वचन ऐकून राजांनी पुन्हा पत्र वाचले. सुनी पाती पुलके दोऊ भ्राता अधिक स्नेहू समात न गाता प्रीती पुनीत भरत कै देखी सकल सभा सुखू लहेऊ बिसेशी. पत्रातील मजकूर ऐकून दोघे भाऊ रोमांचित झाले. प्रेम इतके दाटून आले होते की मनात मावत नव्हते. भरताचे पवित्र प्रेम पाहून संपूर्ण सभा सुखावून गेली. तबन रूप दूत निकट बैठारे मधुर मनोहर वचन उचारे भैया कहू कुशल दोऊ बारे तुम्हनिके निज नयन निहारे. मग राजांनी दूतांना जवळ बसवून घेऊन मन मोहून टाकणाऱ्या मधुर शब्दांत विचारले, बंधूंनो, दोघे मुलगे खुशाल आहेत ना? तुम्ही त्यांना आपल्या डोळ्यांनी नीट पाहिले आहे ना? श्यामल गौर धरे धनु भाथा बय किशोर कौशिक मुनी साथा पहिचानहु तुम कहू सुभाऊ प्रेम बिबस पुनी पुनी कहराऊ. सावळ्या व गोऱ्या रंगाचे ते दोघे धनुष्य व भाते धारण करतात. किशोर वयाचे आहेत. विश्वामित्र मुनींच्या सोबत आहेत. तुम्ही त्यांना ओळखत आहात तर त्यांचा स्वभाव सांगा बरे. अशा प्रकारे प्रेमविवश होऊन महाराज दूतांना विचारू लागले, जा दिन ते मुनी गये लवाई तब ते आजू सांची सुधी पाई कहू बिदेह कवन विधी जाणे सुनी प्रिय वचन दूत मुसुकाने. अरे बाबांनो, ज्या दिवसापासून मुनी त्यांना घेऊन गेले आहेत तेव्हापासून आजच आम्हाला त्यांची वार्ता समजत आहे. जनक महाराजांनी त्यांना कसे ओळखले हे प्रेमाचे बोलणे ऐकून दूतांना हसू आले. दो सुनहू महीपती मुकुट मनी तुम्ह समधन्य न कोऊ रामू लखनू जिन्ह के तनय विश्व विभूषण दोऊ. ते म्हणाले, हे राजाचे मुकुटमणी ऐका, तुमच्यासारखा धन्य कोणी नाही. राम लक्ष्मणांसारखे पुत्र तुम्हाला आहेत, कारण विश्वाला ललामभूत असे पुछन जोगू न तनय तुम्हारे पुरुष सिंह तिहू पूर उजियारे जिन्ह के जस प्रताप कै आगे ससी मलिन रबी शीतल लागे. आपल्या पुत्रांबद्दल विचारण्याची गरजच नाही. ते पुरुष सिंह तिन्ही लोकांना प्रकाश स्वरूप आहेत. त्यांच्या कीर्तीपुढे चंद्र मलिन आणि प्रतापापुढे सूर्य शीतल वाटतो. तिन्न कहिय नाथ किमी चिन्हे देखिय रबी की दीप कर लिन्हे सिय स्वयंवर भूप अनेका समिते सुभट एक ते एका. हे नाथा, तुम्ही विचारले की त्यांना राजा जनकांनी कसे ओळखले? हातात दिवा घेऊन सूर्याला पाहावे लागते काय? सीतेच्या स्वयंवरात अनेक राजे आणि एकापेक्षा एक मोठे योद्धे एकत्र जमले होते. शंभू सरासनू काहू न टारा हारे सकल वीर बरियारा तिनी लोक महजे भटमानी सबकै सकती शंभुधनु भानी. परंतु भगवान शिवांचे धनुष्य कोणीही हलवू शकले नाही. सर्व बलवान हरले. तिन्ही लोकांत जे वीरतेची घमेंड बाळगणारे होते त्या सर्वांची शक्ती शिवधनुष्याने मोडीत काढली. सकई उठाई सरासूर मेरू सोऊ हिय हारी गयऊ करी फेरू जेही कौतुक शिव सैलू उठावा सोऊ तेही सभा पराभवू पावा.
सुमेरू पर्वत उचलू शकणारा बाणासूर सुद्धा मनातून पराजित होऊन प्रदक्षिणा घालून निघून गेला. ज्याने मजेने कैलास पर्वत उचलला होता तो रावण सुद्धा सभेमध्ये पराभूत झाला. तहा राम रघुवंश मनी सुनिय महा महिपाल भंजेऊ चाप प्रयास बिनू जिमी गज पंकज नाल. हे महाराज ऐका, तेथे रघुवंशरत्न श्रीरामचंद्रांनी विनासायास शिव धनुष्य असे मोडून टाकले की ज्याप्रमाणे हत्ती कमळाचा देठ तोडून टाकतो. सुनी सरोष भृगुनायकू आये बहुत भाती तिन्न आखी देखाय. देखी राम बलू निज धनु दिन्हा करी बहु विनय गवनु बन किन्हा. धनुष्य मोडल्याचे ऐकताच परशुराम रागारागाने आले आणि त्या दोघांवर ताव काढू लागले. शेवटी त्यांनी श्रीरामांचे सामर्थ्य लक्षात येताच आपले धनुष्य त्यांना दिले व अनेक प्रकारे त्यांना विनवून स्वतः वनात गमन केले. राजन रामू अतुल बल जैसे तेज निधान लखनू पुनी तैसे. कंपही भूप बिलोकत जाके जिमी गज हरी किशोर के ताके. हे राजन, ज्याप्रमाणे श्री रामचंद्र अतुलनीय बलवान आहेत तसेच तेजोनिधान लक्ष्मण सुद्धा आहेत. ज्याप्रमाणे हत्ती एखाद्या सिंहाच्या छाव्याची नजर पडताच कापू लागतात त्याप्रमाणे श्रीराम लक्ष्मण यांनी पाहताच राजे लोक घाबरत होते. देव देखी तव बालक दोऊ अबन आखी तर आवत कोऊ. दूत बचन रचना प्रिय लागी प्रेम प्रताप बीररस पागी. हे देव, तुमचे दोन्ही मुलगे पाहिल्यावर आता नजरेत दुसरे कोणी भरतच नाहीत. प्रेम प्रताप आणि वीर रसाने ओथंबलेले दूतांचे वर्णन सर्वांना खूप आवडले. सभा समेत राऊ अनुरागे दूतन देन निछावरी लागे. कही अनिती ते मुदही काना धर्मू विचारी सबही सुखू माना. ते ऐकून संपूर्ण सभा व राजा दशरथ प्रेमामध्ये बुडून गेले आणि दूतांची प्रशंसा करू लागले. ते ऐकून आमची प्रशंसा नीतीविरुद्ध आहे असे म्हणत दूत आपले कान बंद करू लागले. त्यांचे धर्मानुकूल आचरण पाहून सर्वांना आनंद वाटला. तब उठी भूप वसिष्ठ कहू दिन्ही पत्रिका जाई. कथा सुनाई गुरही सब सादर दूत बोलाई. मग राजांनी उठून वसिष्ठांच्या जवळ जाऊन त्यांना पत्र दाखविले आणि आदराने जनकांच्या दूतांना बोलावून त्यांच्याकडून सर्व वृत्तांत गुरूंना सांगितला. सुनी बोले गुर अति सुखू पाई पुण्यपुरुष कहू मही सुख छाई. जिमी सरिता सागर महू जाही जद्यपीताही कामना नाही. सर्व वृत्तांत ऐकून अत्यंत आनंदाने गुरु म्हणाले, पुण्यात्म्या पुरुषांकरिता पृथ्वी सुखाने भरलेली आहे. जरी समुद्राला नद्यांची अपेक्षा नसते तरी नद्या समुद्राला भेटण्यास जातात. तिमी सुख संपत्ती विनही बोलाये धर्मशील पही जाही सुभाये. तुम गुर विप्र धेनु सुरसेबी तसी पुनीत कौसल्या देवी. त्याचप्रमाणे सुख व संपत्ती न बोलविता स्वाभाविकपणे धर्मात्म्या पुरुषांजवळ जातात. तुम्ही गुरु ब्राह्मण गाय आणि देव यांची सेवा करणारे आहात. तसेच कौसल्या देवी सुद्धा पवित्र आहे. सुकृती तुम्ह समान जगमाही भयऊ न है कोऊ होनेहू नाही. तुम्ह ते अधिक पुण्य बडकाके राजन राम सरिस सुत जाके. तुमच्यासारखे पुण्यात्मे जगात कोणी झाले नाहीत, आजही नाहीत आणि पुढेही होणार नाहीत. हे राजन, ज्याला रामासारखा पुत्र आहे त्याच्यापेक्षा अधिक पुण्यवान आणखी कोण असणार. वीर पुनीत धर्मव्रत धारी गुणसागर बर बालक चारी. तुम कहू सर्व काल कल्याणा सजहू बरात बजाई निसाना. शिवाय ज्यांचे चारी पुत्र वीर विनम्र धर्माचे व्रत धारण करणारे आणि गुणांचे समुद्र आहेत त्या तुमच्यासाठी सर्व काळांमध्ये
कल्याणच कल्याण आहे. म्हणून दवंडी पिटून वऱ्हाड सज्ज करा. दो चलहू बेगी सुनी गूर बचन भलेही नाथ सिरू नाई. भूपती गवने भवन तब दूतन्न बासुदेवाई. आणि लवकर निघा. गुरूंचे असे बोलणे ऐकून हे स्वामी फारच छान असे म्हणत मस्तक नमवून आणि दूतांना निवास दाखवून राजा दशरथ महालात आले. राजा सबू रनिवास बोलाई. जनक पत्रिका बाची सुनाई. सुनी संदेसु सकल हर्षानी. अपर कथा सब भूप बखानी. राजांनी संपूर्ण अंतपूर बोलावले आणि त्यांना पत्र वाचून दाखविले. वार्ता ऐकून सर्व राण्या आनंदाने फुलून गेल्या. तसेच त्यांनी दूतांच्या तोंडून ज्या गोष्टी ऐकल्या होत्या त्या सर्व गोष्टीही राण्यांना सांगितल्या. प्रेम प्रफुल्लित राजही राणी मनहू सिखिनी. सुनी बारिद बानी. मुदित असीच देही गुरनारी. अति आनंद मगन महतारी. प्रेमाने प्रफुल्लित झालेल्या राण्या अशा शोभून दिसत होत्या की जशा मेघनाद ऐकून मयुरी प्रफुल्लित होतात. वयोवृद्ध स्त्रिया प्रसन्न होऊन आशीर्वाद देऊ लागल्या. माता तर आनंदात मग्न होऊन गेल्या. लेही परस्पर अति प्रिय पाती. हृदय लगाई जुडावही छाती. राम लखन कै कीरती करणी. बारही बार भूप बरबरणी. सर्वजणी ते अत्यंत प्रेमाचे पत्र हृदयाशी धरून स्वतःचे समाधान करून घेऊ लागल्या. राजांमधील श्रेष्ठ दशरथ यांनी श्रीराम लक्ष्मण यांची कीर्ती व कर्तृत्व यांचे वारंवार वर्णन केले.